नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. चर्चा करतोय आता 10वी विज्ञान भाग 1 वरती आणि एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका विज्ञान भाग 1 ची आज आपण पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी एक प्रश्नपत्रिका जी आहे त्यावर चर्चा केलेली आहे. आज आपण ही दुसरी प्रश्नपत्रिका बघतोय आणि दिवसभरानंतर अजून एक दोन प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तर या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत ना मित्रांनो, या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे यांचा सराव होणं खूप गरजेचं आहे. तर आता ही जी एक प्रश्नपत्रिका आहे दुसरी, ती आपण बघूयात. याआधी पहिली प्रश्नपत्रिका नसेल बघितली तर तिची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करतो. बघा मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न बहुपर्यायी प्रश्न असतो आणि या प्रश्नात तुम्हाला काय प्रत्येकाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. पहिला प्रश्न जो आहे, पहिल्यातला अ हा 5 मार्काला असतो आणि ब 5 मार्काला असतो. अ मध्ये सगळे MCQs असतात, बहुपर्यायी प्रश्न, 4 ऑप्शन असतात. एक बरोबर ऑप्शन जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे काही प्रश्न आहेत. आता हे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं मी सांगत बसत नाही, कारण हे जे आहेत ते सगळ्या आपण म्हणतो बहुपर्यायी प्रश्न आहेत, याच्यावर डिस्कस करत नाही. पुढे जे मोठे मोठे प्रश्न आहेत, कारणे द्या असतील किंवा इतर मोठे प्रश्न आहेत, त्यावर आपण जास्तीत जास्त चर्चा करणार आहोत. ओके, यांचे वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. बघा इथे माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो, हे बरोबर आहे. यानंतर विजेरी जर अंतर्गोल भिंग असेल तर कॅमेऱ्यामध्ये बहिर्गोल भिंग वापरतात आणि याच्यामध्ये फॉस्फरस हा एक वेगळा घटक आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर इथे बघा जिथं गरज आहे C3H8 या रेणुसूत्रावरून रचना सूत्र तयार करा. बघा 3 कार्बन आहे, मग 1 2 3 कार्बन घेतले आणि हायड्रोजन किती 6 आहे, 1 8 आहे, 2 3 4 5 6 झाले, इथं 7 आणि इथं 8. बघा H H H H H H H H. तर अशा प्रकारे हे रचनासूत्र म्हणजे हे जे रेणुसूत्र आहे, या रेणुसूत्रावरून हे रचनासूत्र तयार करता आलं पाहिजे. एकदम सोपा प्रश्न होता. इनसॅट आणि जीसॅट या उपग्रह मालिकेतील शैक्षणिक उद्देशासाठी वापरात असलेल्या उपग्रहाचे नाव लिहा. तर ते एडू म्हणजे एज्युकेशन आणि याच्यातला सॅट वापरला, एडूसॅट. तर या ठिकाणी अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. आता पुढचा महत्वाचा प्रश्न जो आहे दुसऱ्यातला अ, शास्त्रीय कारणे द्या. मित्रांनो इथे शास्त्रीय म्हणजे शास्त्रीयच कारण देणं गरजेचं आहे. आपण आपल्या मनाच्या काही गोष्टी मारायच्या नाहीत, बाता मारायच्या नाहीत. काही मुलं या ठिकाणी इथं बाता मारतात, तर त्या बाता मारायच्या भानगडीमध्ये पडायचं नाहीये. तर या ठिकाणी शास्त्रीय कारण म्हणजे ते शास्त्रीय कारणच वाटलं पाहिजे. जरा एकदम क्लिअर करू आपण. जरा थोडंसं काही मुलांना या ठिकाणी इथं व्यवस्थित दिसत नाहीये. एक मिनिट, आपण जरा थोडंसं क्लिअर करूयात, फोकस. ओके, अरे बाबा क्लिअर दिसते का आता? दिसते, चला आता. ओके, तर शास्त्रीय कारणे आपल्याला 3 पैकी 2 लिहायचे असतात. त्यामुळे इथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क कसे मिळतील त्याकडे लक्ष द्यायचे. त्याच्यामुळे मोजकी जी 10-12 शास्त्रीय कारणे ती समजून घेणं गरजेचं आहे. तर इथे तारे रात्री लुकलुकताना आपल्याला दिसतात. बघा तारे जर आपण बघितलं तर पृथ्वीपासून खूप दूर असल्याने त्यांचे वर्तन बिंदू प्रकाश स्रोतासारखे असते. त्याचबरोबर हवेची होणारी सततची हालचाल तसेच घनता व तापमान यामधील बदल यामुळे वातावरण स्थिर नसतं. मित्रांनो लक्षात घ्या, तारे पृथ्वीपासून खूप दूर आहेत. मग ते दूर असल्यामुळे त्यांचे जे वर्तन बिंदू जे आहे, वर्तन बिंदू ते प्रकाश स्रोतासारखे असते. आणि मेन मुद्दा काय आहे की हवेची होणारी सततची हालचाल, आपल्या पृथ्वीवर जी हवा आहे त्या हवेची सतत हालचाल होत असते आणि त्याचबरोबर घनता आणि तापमान याच्यामुळे सुद्धा बदल निर्माण होतात. म्हणजे घनता आणि तापमान म्हणजे हवेची सततची हालचाल, त्याचबरोबर घनता आणि तापमान यामुळे वातावरण जे आहे ना स्थिर नसतं, ते सतत बदलत असतं. त्याच्यामुळे तारे लुकलुकताना दिसतात. परिणामी त्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलत असतो. हवेचा जो अपवर्तनांक आहे एका ठराविक भागातील, तर तो सतत बदलत असतो. म्हणून ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता यात सतत बदल होत असतो. त्यामुळे आपणास तारे जे आहे ते लुकलुकताना दिसतात. तर अशा प्रकारे ह्या 2 मुद्द्यांच्या आधारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढे बघा मुद्दा, घड्याळ दुरुस्तीमध्ये साधा सूक्ष्मदर्शी या ठिकाणी वापरला जातो. बघा साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा विशालक भिंगाच्या म्हणजे जे काही बहिर्गोल भिंग असतं, त्या बहिर्गोल भिंगाच्या नाभी अंतराच्या आत जर आपण एखादी वस्तू ठेवली तर तिची आभासी सुलट आणि मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस दिसते. म्हणजे असं जर भिंग धरलं आणि घड्याळ जर समोर असेल आणि भिंग धरल्यामुळे आपल्याला त्या घड्याळामध्ये जे काही छोटे छोटे पार्ट आहेत तर त्या पार्टची मोठी प्रतिमा आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे ती पार्टची जर का मोठी प्रतिमा दिसली तर ते घड्याळ दुरुस्त करताना थोडंसं सोपं वाटणार आहे. ठीक आहे, वस्तूच्या विशालकापासूनच्या अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट
दृष्टीच्या लघुतम अंतरात मिळवता येते. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने वस्तूची 20 पट मोठी प्रतिमा मिळवता येते. किती पट? 20 पट मोठी प्रतिमा मिळवता येते. त्यामुळे डोळ्यावर ताण न पडता घड्याळाचे सूक्ष्म भाग सुलट व मोठे दिसण्यासाठी घड्याळे दुरुस्त करताना घड्याळजी साधी सूक्ष्मदर्शी अथवा विशालक बहिर्गोल वापरतात. म्हणजे काय माहिती का विषय, की ज्यावेळेस घड्याळाचं काम केलं जातं, घड्याळ दुरुस्त केलं जातं, घड्याळाचा जर विचार केला तर बघा हे माझ्याकडे घड्याळ आहे. आता हे जर घड्याळ आपल्याला दुरुस्त करायचं असेल तर या घड्याळामध्ये खूप छोटे छोटे पार्ट असतात. आता इथे काटे तरी मोठे दिसतात, पण ज्यावेळेस आपण घड्याळ उघडू तेव्हा आतमध्ये तुमच्या लक्षात येईल खूप छोटे छोटे पार्ट असतात. हे छोटे छोटे भाग जर साध्या डोळ्यांनी आपल्याला व्यवस्थित क्लिअर दिसत नाही, ते छोटे छोटे पार्ट जर दुरुस्त करायचे असेल तर साध्या डोळ्याने चष्मा जरी चांगला असला तरी ते दिसणार नाही, ते मोठे दिसणं गरजेचं आहे. त्यामुळेच या ठिकाणी जर साधा सूक्ष्मदर्शी असेल किंवा बहिर्गोल भिंग असेल तर ते भिंग किंवा साध्या सूक्ष्मदर्शीने तुम्हाला ते छोटे पार्ट मोठे दिसतात. त्यामुळे ते काम करताना थोडंसं सोपं पडतं, डोळ्यावरती ताण येत नाही. तुम्ही स्वतः लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही सुईचा धागा सुईमध्ये टाकत असता त्यावेळेस डोळ्यावर किती ताण येतो हे लक्षात घ्या. मग या घड्याळाचे जे काही पार्ट आहेत ते त्याहीपेक्षा छोटे असतात, तेव्हा डोळ्यावरती किती ताण येत असेल. त्यामुळेच ते सूक्ष्मदर्शी जर वापरली तर ते जास्त उपयोगी ठरतं. पुढचा मुद्दा बघा, हवेत उघडे ठेवल्यावर कालांतराने तांब्याची भांडी हिरवट व चांदीच्या वस्तू काळपट पडतात. बघा तुम्ही लक्षात घ्या, हवेमध्ये बराच काळ जर तुम्ही तांब्याची भांडी जरी उघडी ठेवली आणि त्याचबरोबर चांदीच्या वस्तू जरी ठेवल्या तरी त्या कालांतराने काळपट बनतात, बरोबर का? आणि तांब्याची भांडी जी आहे ती हिरवट बनतात का? बघा, तांब्याची दमट हवेतील ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचे कॉपर ऑक्साईड तयार होते. काळ्या रंगाचं काय होतं? कॉपर ऑक्साईड आपल्याकडे तयार होतं. म्हणजे तांब्याची जर तुम्ही भांडी जर ठेवली तर त्या तांब्याची जी आहे ना ती ऑक्सिजन बरोबर, हवेमध्ये ऑक्सिजन असतो आणि ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होऊन कॉपर ऑक्साईड तयार होतं, काळ्या रंगाचे कॉपर ऑक्साईड तयार होते. कॉपर ऑक्साईडची हवेतील कार्बन डायऑक्साईड सोबत अभिक्रिया होते. म्हणजे या कॉपर ऑक्साईडची आहे ना कार्बन डायऑक्साईड सोबत हवेतल्या अभिक्रिया होणार आणि ती अभिक्रिया होऊन कॉपर कार्बोनेट म्हणजे CuCO3 बघा असं लिहितात ते CO3. या ठिकाणी इथं हा 3 वर आलाय, ते प्रिंटिंगमुळे गडबड आहे. म्हणजे अभिक्रिया होऊन कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर जमा होतो. म्हणजे नेमकं काय होतं, आपल्याकडे कॉपर आहे बरं का, या ठिकाणी आपल्याकडे काय बाबा कॉपर आहे. कॉपरचं काय होतं, ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होते. कॉपरची ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होऊन आपल्याकडे कॉपर ऑक्साईड तयार होतं. ही संयोग अभिक्रिया आहे बरोबर. आणि नंतर पुढं काय होतं की हे म्हणजे कॉपर ऑक्साईड तयार झालं की परत पुढे जाऊन या कॉपर ऑक्साईडची अभिक्रिया कोणासोबत होते? कार्बन डायऑक्साईड सोबत होते. कॉपर ऑक्साईडची अभिक्रिया जर कार्बन डायऑक्साईड सोबत पुढे झाली की त्याच्यामधून मग कॉपर कार्बोनेट या ठिकाणी तयार होतं. हिरव्या रंगाच्या कॉपर कार्बोनेटचा थर जमा होतं. त्यामुळं या ठिकाणी ती भांडी आपल्याला हिरवट असल्याचं दिसून येतात. ओके, पुढचा मुद्दा काय बघा, चांदीचा विचार जर केला, हवेतील हायड्रोजन सल्फाईडची चांदीवर अभिक्रिया होऊन सिल्वर सल्फाईडचा काळा थर म्हणजे Ag2S सिल्वर सल्फाईडचा एक काळा थर जमा होतो. एवढं लक्षात घ्या. तर हे दोन मुद्दे खूप महत्वाचे आहेत. परीक्षेला आला तर 2 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. प्रश्न दुसऱ्यातला ब. आता याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न असतात दुसऱ्यातल्या ब मध्ये, जवळपास आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे असतात. 5 पैकी 2-2 मार्काचे असतात. ओके, तर महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये एखादं गणित सुद्धा आपल्याला असू शकतं. बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिला की एका ग्रहावर, आता इथं ग्रहाचा विषय, आता हे जे गणित आहे, गणित सोडवताना आपल्याला खास स्पेशल काही सूत्र जे आहेत ती सूत्र माहिती पाहिजे, महत्वाची. बऱ्याचदा आपण सूत्र पाठ करत नाही, त्याच्यामुळे जरा गडबड होते आपली. त्यामुळे सूत्र जे आहे ते आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे, सूत्र पाठ करणं गरजेचं आहे. सूत्र जर पाठ नसतील तर गडबड होईल. आता इथं काय काय दिलंय ते पहिले लिहून घ्या. एक ग्रह आहे, त्या ग्रहावर एक वस्तू वरून खाली येणार आहे. आता या ग्रहावरती अशी वस्तू वरून खाली तुमची येणार आहे जमिनीवरती. आता ही जी वस्तू वरून खाली येणार आहे हे काहीतरी अंतर आहे आणि त्या वस्तूची जागा बदलणार आहे. हे S किंवा त्याला आपण H म्हणू, बरोबर ना. हे अंतर आहे, डिस्प्लेसमेंट, वस्तूची जागा बदलणार आहे, S किंवा त्याला आपण H म्हणू, बरोबर. किती आहे? 5 मीटर आहे आपल्याकडं. खाली येण्यास 5 सेकंद घेते. 5 सेकंद म्हणजे T टाइम बरोबर मला किती आहे बाबा? 5 सेकंद. टाइम बरोबर 5 सेकंद घेते. तर त्या वस्तूचे त्वरण किती, बरं का. गुरुत्व त्वरण म्हणजे G ची किंमत मला या ठिकाणी काढायची आहे. मग त्यासाठी मी या सूत्र कुठं वापरणार बघा, न्यूटनचं जे गतिविषयक दुसरा नियम आहे त्याच्याप्रमाणे बघा हे सूत्र आहे. S बरोबर आपल्याकडे UT अधिक 1/2 गुणिले ST चा वर्ग. हे न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाचं सूत्र आहे. तर हे सूत्र नीट आपल्याला समजलं पाहिजे. या सूत्राच्या आधारावर आपल्याला गणित सोडवायचं. आता याच्यामध्ये बघा, या सूत्रामध्ये ज्या ज्या काही किमती आपल्याला दिलेल्या आहेत, ओके, सॉरी इथे GT वर्ग आहे बरं, GT चा वर्ग.
या सूत्रात ज्या ज्या किमती दिल्या, जी किंवा इथं ए पण असू शकतो बरं काय, ए जी किंवा ए म्हणजे ऍक्च्युली सूत्रात ए आहे, पण इथं सध्या गुरुत्व त्वरण जे आहे ए म्हणजे त्वरण, मग आपण हे गुरुत्व त्वरण जी मानले म्हणून इथं जी दिला तरी चालू शकतं. आता यस जो आहे, यस ची किंमत किती 5 आहे, किमती टाकू. यू जो आहे सुरुवातीचा वेग आपल्याकडे या ठिकाणी 0 आहे, 0 मीटर पर सेकंद, त्याच्यामुळे इथं 0 लिहा. आणि टाइम सध्या आपल्याकडे टी काढायचा आहे, अधिक 1/2 गुणिले जीचं मूल्य, सॉरी टाइम दिलाय आपल्याला, टाइम दिलाय 5 सेकंद, अधिक 1/2 गुणिले जीचं जे मूल्य आहे ते आपल्याला काढायचं आहे. आणि इथं 5 मीटर आहे बरं का, इथं मीटर हे जे आहे, ज्यावेळेस तुम्ही किमती टाकाल विज्ञानाच्या गणितामध्ये त्यावेळेस त्या किमती टाकत असताना त्या सगळ्या एककासहित या ठिकाणी टाकायच्या. जी गुणिले टीचा वर्ग, टी किती बाबा 5 आहे, 5 सेकंद आहे, तर 5 सेकंदचा या ठिकाणी आपण वर्ग केला. आता 5 मीटर आपल्या जागेवर बरोबर 5 गुणिले 0 0 अधिक 1/2 गुणिले जी गुणिले 5चा वर्ग, जी गुणिले 5चा वर्ग झाला 25 आणि हा यस जो आहे त्याचा वर्ग 25 यसचा वर्ग. आता हे दोन जे आहेत आपल्याकडे या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे दोन जे आहेत ते आपण जरा थोडंसं इकडे भागिले, इकडे गेले गुणिले, पण पहिले हे शून्य जे आहेत हे शून्य आपण घालून टाकू. 5m बरोबर 1/2 शून्य गेले तर जी गुणिले 5 25, जी गुणिले 25 गुणिले 25 एसचा वर्ग. ओके, 2 भागिले इकडे आले गुणिले, 5 दुने 10 झालं, 10 मीटर बरोबर जी गुणिले 25 एसचा वर्ग. आता काय करायचं, हा जी आहे आपल्याला जीची किंमत काढायची, 25 गुणिले इकडे आला भागिले, मग 10 मीटर भागिले 25 मीटरचा 25 सेकंदचा वर्ग बरोबर जी. आता 25ने 10ला भाग लावायचा आपल्याला, 10ला भाग लावा आपल्याला 25ने. बघा इथं शून्य घेतला, 0 पॉईंट घेतला आणि 25 चौक 100 म्हणजे 0.4, म्हणजे जी बरोबर या ठिकाणी 0.4 तर लिहिलं, पण राहिलं काय मीटर आणि सेकंदचा वर्ग, मग मीटर पर सेकंदचा वर्ग हे तुमचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. म्हणजे फक्त एक सूत्र लिहायचं, ज्या किमती दिल्यात व्यवस्थित त्या समजून घ्यायच्यात आणि सूत्रामध्ये फक्त किमती टाकायच्या, सूत्रात किमती टाकल्या की तुमचं उत्तर आलं. तर अशा प्रकारे एकंदरीत आपण हे जे गणित आहे, हे जे एक्झाम्पल आहे ते आपण सोडू शकतो. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. बघा पुढचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काय दिलं बाबा, चुनखडी बाबा, आणि त्याचबरोबर त्याला उष्णता जर दिली चुनखडीला आपण, तर त्याच्यातून आपल्याला काय म्हणतात, अ आणि ब कुठले दोन घटक मिळणार आहेत. तर एक तर या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड किंवा कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड आपल्याला मिळतो. चुनखडी म्हणजे बघा सी कॅल्शियम कार्बोनेट आपण म्हणू. कॅल्शियम कार्बोनेटला जर तुम्ही उष्णता दिली तर तुमच्याकडे काय मिळतं, दोन गोष्टी, CaO म्हणजे इथं कॅल्शियम ऑक्साईड या ठिकाणी तुमच्याकडे CaO कॅल्शियम ऑक्साईड मिळतं आणि प्लस CO2 आपल्याला मिळतं. असं हे समीकरण तुम्हाला या ठिकाणी तयार करता येऊ शकतं. ठीक आहे, चुनखडी म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट आहे. तर याला जर का तुम्ही उष्णता दिली तर तुम्हाला बघा दोन गोष्टी मिळणार आहेत, एक तर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड अशा दोन गोष्टी मिळतात. मग इथं अ मध्ये येईल कॅल्शियम ऑक्साईड आणि ब मध्ये येईल कार्बन डायऑक्साईड आपल्याला मिळू शकतो, CO2. ठीक आहे, तर एकंदरीत अशा प्रकारे तुम्हाला हा जो बॉक्स आहे तो भरायचा होता. पुढचा मुद्दा बघा, पुढे जर आपण बघितलं तर बघा, आधुनिक आवर्ती नियम लिहून आवर्त सारणीतील 4 खंडांची नावे लिहा. इथं बघा मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्तीफल आहेत, अणुअंकाचे आवर्तीफल आहेत, हे लक्षात घ्या. तर कारण अणुअंकावर आधारितच आधुनिक आवर्त सारणी आहे आणि याच्या अगोदर जी काही जुनी आवर्त सारणी होती जी मेंडेलिव्हने सांगितली होती ती वस्तुमानांकावर आधारित होती आणि इथं ही जी आवर्त सारणी आहे ती अणुअंकावर आधारित आहे. म्हणून मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्तीफल असते आणि आवर्तीफल आहेत. आणि 4 खंड जे आहेत बघा, S, P, D आणि F हे 4 खंड आहेत. ठीक आहे, आता फरक स्पष्ट करा, प्रत्यावर्ती धारा आणि दृष्ट धारा या दोन फरक आहेत. एक फरक स्पष्ट करायचा, तर अशा प्रकारे फरक स्पष्ट करायला सुद्धा आपल्याला प्रश्न येतो. तर प्रत्यावर्ती धारा म्हणजे काय, प्रत्यावर्ती धारा आवर्ती पद्धतीने एकदा सुलट म्हणजे एका दिशेने आणि त्यानंतर एकदा उलट म्हणजे विरुद्ध दिशेने वाहते, म्हणजे सुलट आणि उलट दोन्ही दिशेने वाहते. पण दृष्ट धारा जी आहे ती एकाच दिशेने वाहत असताना आपल्याला दिसते, हा एक फरक आहे. दुसरा फरक काय, ही लांबवर वाहून नेता येते, ही लांबवर वाहून नेता येत नाही. असे 2 फरक आपल्याला इथं स्पष्ट करता येऊ शकतात. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघू. पुढचा पॉईंट आपल्याकडे काय येतं बघा, विशिष्ट उष्माधारकतेची व्याख्या लिहून SI मापन पद्धतीतील एकक लिहा. बघा, एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान म्हणजे एका ठराविक कुठलाही पदार्थ असेल त्या पदार्थाचं तापमान
1 अंशने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता, म्हणजे एखाद्या पदार्थाचं तापमान 1 अंशने वाढवायचंय तर ते 1 अंशने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता. म्हणजे मला समजा 21 अंश सेल्सिअस वरून जर का मला 22 अंश सेल्सिअस पर्यंत न्यायचंय, म्हणजे 1 अंशने तापमान वाढवायचंय. मग हे 21 पासून 22 ला न्यायला किती बाबा या ठिकाणी उष्णता द्यावी लागणार आहे, त्याला आपण विशिष्ट उष्माधारकता असं म्हणतो. आणि प्रत्येक वस्तूची मूलद्रव्याची आपण म्हणू शकतो किंवा प्रत्येक वस्तूची घटकाची जी आहे ती पदार्थाची विशिष्ट उष्माधारका वेगवेगळी असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे विशिष्ट उष्माधारकाचे एसआय एकक जे आहे जूल केजी अंश पर सेकंद अशा प्रकारे पण याला लिहू शकता आपण, बरोबर. अशा प्रकारे सुद्धा किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस अंश सेल्सिअस आपण म्हणू शकतो. जूल पर किलोग्राम अंश सेल्सिअस असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, पुढचा मुद्दा आपण बघू. हा, तर या ठिकाणी पुढचा मुद्दा बघा, प्रश्न क्रमांक 3 जो आहे, आपल्याला काही प्रश्न सोडवायचे असतात. तर 3रा प्रश्न सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. 3ऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला 8 पैकी 5 प्रश्न सोडवायचे असतात. 15 मार्कांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये बऱ्याचदा गणितातली उदाहरणं असू शकतात, याच्यामध्ये बऱ्याचदा तुम्हाला काही प्रमाणामध्ये व्याख्या दिलेल्या असू शकतात किंवा डायग्राम बेस आकृतीवर बेस प्रश्न असू शकतात. तर पहिला प्रश्न या ठिकाणी बघा एक गणितच आहे. इथं काय दिले, 3 किलोग्राम वस्तुमानाचा लोहगोल. म्हणजे इथं वस्तुमान जे आहे एम बरोबर माझ्याकडे 3 किलोग्राम. कधी कधी या वस्तुमानाचा गणितामध्ये काहीच उपयोग होत नाही. अशा प्रकारचा लोहगोल आहे. 125 मीटर उंचीवरून तो खाली पडला. 125 मीटर उंची म्हणजे हाईट म्हणजे एस बरोबर त्याची हाईट जी आहे ती किती 125 मीटर आहे. ठीक आहे, 125 मीटर उंचीवरून खाली आलेला आहे. जी चे मूल्य तुम्हाला या ठिकाणी दिले 10 मीटर पर सेकंदचा वर्ग हे आहे आपल्याकडे जी चं मूल्य आहे. अशा गोष्टी धरून तुम्हाला पुढील राशी काढायची आहे. तर पहिली गोष्ट काय करायची मला, की जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी. पहिली गोष्ट मला टी काढायचा आहे, हा टी किती असणार आहे. आणि दुसरी गोष्ट वेग काढायचा आहे, म्हणजे व्ही तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे. या दोन गोष्टी. तर टाइम काढण्यासाठी मगाशी जे आपण न्यूटनचं गतिविषयक दुसऱ्या नियमाचं जे सूत्र वापरलं, तर ते सूत्र जर आपण वापरलं तर त्याच्यामध्ये बघा एस असतं, जी असतं, टी असतं आणि यू जो आहे सुरुवातीचा जो वेग येतो या ठिकाणी 0 मीटर पर सेकंद या ठिकाणी आपण म्हणू शकतो 0 मीटर पर सेकंद आपल्याकडे आहे. मग आता हे जे मगाशी जे आपण सूत्र वापरलं होतं ते काय, एस बरोबर यू टी अधिक 1/2 जी टीचा वर्ग हे सूत्र. बघा याच्यामध्ये एस तुमच्याकडे आहे, यू 0 आहे, टी ची किंमत आहे, जी ची किंमत आहे आणि टी ची किंमत काढायची आणि जी ची किंमत आहे टी काढायचा आहे. तर या सूत्रामध्ये आपण लिहूयात, सूत्रामध्ये किमती टाकू. एस किती बाबा 125 आहे, 125 मीटर बरं का या ठिकाणी. यू किती 0 आहे, 0 मीटर पर सेकंद पकडा आणि गुणिले टी आपल्याला काढायचा आहे अधिक 1/2 गुणिले जी किती बाबा 10 मीटर पर सेकंदचा वर्ग गुणिले टी काढायचा आहे. 125 मीटर आपल्या जागेवर हे याला 0 ने गुणलं तर हा कटच होईल, कॅन्सलच झाला. बरोबर 1/2 गुणिले 10 मीटर पर सेकंदचा वर्ग गुणिले टी. 2 भागिले इकडे गेले गुणिले 125 दुने किती झाले बाबा 250 झाले. 125 दुने झाले 250 मीटर बरोबर आपल्याकडे 10 मीटर पर सेकंदचा वर्ग गुणिले टी. मला टी काढायचा आहे. हे 10 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले झाले 250 मीटर भागिले 10 मीटर पर सेकंदचा वर्ग बरोबर टी. याच्यात मीटर मीटर गेलं आणि त्याच्यानंतर टीचा वर्ग आहे बरं का. इथं टी नाही नुसता टीचा वर्ग आहे. इथं बऱ्याच ठिकाणी मी टी लिहिलेला आहे, टीचा वर्ग आहे बरं का. आता 250ला जर 10 ने भाग लावला तर माझ्याकडे आला 25. इथं एसचा वर्ग आपण करू, 25 एसचा वर्ग बरोबर टीचा वर्ग. मग वर्गमूळ काढले, 25चं वर्गमूळ 5 आणि एसच्या वर्गाचं वर्गमूळ एस 5 सेकंद पकडा बरोबर काय टी बरोबर किती आलं तुमच्याकडे 5 सेकंद. आता टी 5 सेकंद आला म्हणजे पहिला जो मुद्दा आहे तो तुमचा क्लिअर झाला. चला याच्यामध्ये पहिला पॉईंट होता क्लिअर. आता दुसरा जो आहे, आता इथं जमिनीपर्यंत पोहोचताना लागलेला वेळ. मग आता वेळ काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जे काही सूत्र वापरायचे त्याच्यामध्ये तुमच्याकडे व्ही असला पाहिजे. वेळ काढण्यासाठी जे सूत्र आपल्याला वापरायचे तर त्याच्यासाठी आपल्याला व्ही असला पाहिजे. तर ते सूत्र नेमकं कुठलं, तर या ठिकाणी बघा व्ही बरोबर यू अधिक एटी आपण हे सूत्र वापरू. तर हे सूत्र या ठिकाणी आपण वापरू कारण मला वेग काढायचा या ठिकाणी. तर वेग काढतानाचं हे जे काही सूत्र आहे तर हे आता आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आणि या सूत्राला तुम्ही म्हणू शकता गतिविषयक पहिला नियम जो आहे न्यूटनचा ते सूत्र आहे. आता याच्यामध्ये यू ची किंमत मला आता 0 आहे
अधिक ए म्हणजे तुमच्याकडे ए किती आहे, ए म्हणजे तो जी असतो, लक्षात घ्या, ए म्हणजे जी, हे लक्षात घ्या. त्वरण जी ची किंमत किती, 10 मीटर पर सेकंदचा वर्ग आणि गुणिले टी ची किंमत किती आहे, टी कुठे गेला, टी आहे आपल्याकडे 5 सेकंद आहे, गुणिले टी जो आहे 5 सेकंद, आपल्याकडे टी 5 सेकंद, 5 सेकंद. तर आता या ठिकाणी लक्षात घ्या, 0 अधिक 10 पंचे किती झाले, 50, 10 गुणिले 5 आपल्याकडे या ठिकाणी आपण 50 म्हणू शकतो. 10 गुणिले 5 50 आपल्याला लिहिता येऊ शकतं या ठिकाणी. ठीक आहे, 10 गुणिले 5 50 मीटर पर सेकंद हे उत्तर येईल. वेग जो आहे तो मीटर पर सेकंद मध्ये असेल. तर अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करता येऊ शकतात. हे सगळं आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. इथं बघा 10 मीटर पर, आता तुम्ही म्हणाल मीटर पर सेकंद कसं आलं, आता 10 मीटर पर सेकंद म्हणजे इथं सेकंदचा वर्ग खाली असू शकतो आणि इथं आपल्याकडे या ठिकाणी 5 सेकंद असतं, गुणिले केलं, हे 5 गेले, हा यस गेला आणि हा यसचा वर्ग गेला, म्हणून 10 पंचे 50 आणि हे मीटर आणि खालचा सेकंद, 10 पंचे 50 मीटर आलं वरती. ओके, आणि खाली आपल्याकडे आलं सेकंद, म्हणजे 50 मीटर पर सेकंद आपल्याकडं येतं. तर गणित सोडवताना आपल्याला थोडीशी विशेष लक्ष घ्यावं लागणार आहे या प्रकारची. मी स्पेशल गणितावरती एक व्हिडिओ नंतर बनवला आहे विज्ञानच्या, तर त्यावरती आपण नंतर स्पेशल चर्चा करूया. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, याच्यामध्ये बरेचसे गणित कधी कधी विचारले जातात. या पेपरमध्ये तर 3 गणित विचारली होती. बघा, हा प्रश्न 2-3 वेळा विचारलाय. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 282 आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे. पहिली गोष्ट, या मूलद्रव्याचा अणुअंक किती. बघा, शेवट अणुअंक किती, 2 अधिक 8 अधिक 2, इलेक्ट्रॉनची जी काही बेरीज आहे ती 2 आणि 8 10, 10 आणि 2 12. म्हणजे याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत, पहिल्या कक्षेतले इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेतले इलेक्ट्रॉन अधिक तिसऱ्या कक्षेतले इलेक्ट्रॉन, तिघांची बेरीज केली 12 आली, म्हणून अणुअंक 12 आहे. समजा असं असतं 2 8 8 आणि 1 असतं, तर किती असतं 11. 2 8 3 असतं, तर या ठिकाणी तुम्ही म्हटलं असतं 13. तर अशा प्रकारे अणुअंक ओळखताय. या मूलद्रव्याचा गण कुठला. गण म्हणजे काय बाबा, दुसरा गण, कारण शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे, 2 आहेत, म्हणून हा दुसऱ्या गणामध्ये आहे. जर अशा प्रकारे असतं 2 8 1 असतं, शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन, तर हा पहिल्या गणात आहे. 2 8 5 असतं, शेवटच्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन, तर हा 5व्या गणात आहे. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या हे तो कुठल्या गणामध्ये आहे हे दर्शवतो. आता हे मूलद्रव्य जे आहे ते कोणत्या आवर्तात आहे, आता ह्याचं आवर्तन कुठलं, 3 या ठिकाणी तुम्हाला कक्षा दिसतात, 1 2 3 कक्षा दिसतात, म्हणून याचं आवर्तन कुठलं झालं, तिसरं. समजा असंच असतं 2 आणि 1 असतं, तर याचं आवर्तन दुसरं असतं. 2 8 8 1 असतं, तर याचं आवर्तन चौथं असतं. म्हणजे या ठिकाणी किती कक्षा आहेत, 1 2 3, म्हणून तिसऱ्या आवर्तनात असणार आहे हा. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहिता येतं. आकडे बदलू शकतात या ठिकाणी इथले, पण प्रश्न असाच राहील. ठीक आहे, तर पुढचा मुद्दा बघा. पुढील रासायनिक अभिक्रिया ही उष्मादायी आहे का उष्माग्राही आहे. बघा, इथं उष्माग्राही आहे का उष्मादायी आहे. बघा, या ठिकाणी ही जी आहे ना उष्माग्राही अभिक्रिया आहे, कारण ती उष्णता ग्रहण करते, उष्णता लागते. रासायनिक समीकरण संतुलित करा. आता इथे जर तुम्हाला संतुलित करायचं असेल, आता बघा आपल्याकडे काय 2NaOH आहे, संतुलित कसं करायचं ते आपण बघू. बरोबर, प्लस H2SO4 आहे आणि नंतर याला आपल्याला उष्णता दिली. उष्णता दिल्यामुळं पुढं काय झालं, जरा व्यवस्थित चांगलं पटकेल, जरा मोठं काढू, अक्षर जागा कमी आहे, पण ठीक आहे, इथूनच आपण बघू. बघा, या ठिकाणी जर तुम्ही लक्षात घेतलं, इथे आणि इथे तुम्हाला काय करायचं, जे काही बघा, आता समजा Na सोडियम जर बघितलं, इथं किती बाबा, 1च आहे. इथं सोडियम किती दिसतात तुम्हाला, 2 आहेत. मग आता इथे 2 आहेत आणि इथं 1 आहे. मग हे संतुलित करण्यासाठी तुम्हाला इथे 2 सोडियम आणावं लागेल. 2 सोडियम आणले तुम्ही, झालं. मग इथं 2 सोडियम झाले, इथे पण तुम्हाला 2 सोडियम झाले, झालं. आता Hचा जर तुम्ही विचार केला या ठिकाणी, H किंवा Oचा, ऑक्सिजनचा जर तुम्ही विचार केला, SO4 बघा, इथे तुम्हाला SO4 किती, 1 आहे, इथे पण SO4 1 आहे. ठीक आहे. ओचा जर विचार केला तर इथे O किती आहे बाबा, तुम्हाला 1 आहे, आणि इथे O किती आहे, 2 आणि हा एक 3 आहे. बरोबर, इथे 1च आहे ऑक्सिजन, पण इथं ऑक्सिजन किती बघा, 2 आहेत, इथं 2 ऑक्सिजन आहेत, म्हणजे इथं 1 आहेत आणि इथं 2 आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, इथे पण आपल्याला 2 करावे लागणार, कारण इथे 2 आहेत. मग इथे जर आपण Hच्या अगोदर 2 लावला तर इथे ऑक्सिजन पण 2 आले. बरोबर, तर अशा प्रकारे आपल्याला हे संतुलित करावं लागणार आहे, आणि हे संतुलित करू, इथं खाली संतुलित आपण केलेलं आहे, अशा प्रकारे हे संतुलित करू शकतो. बरोबर, आता बघा H2 किती झालं इथं,
इथे 2 आहेत एच आणि इथं पण आहे H2 4 झाले. इथे पण बघा हे 2 गुणिले 2 4 झाले एच. म्हणजे आता SO4 इथं 1 आहे, इथे पण 1 झाला. सोडियम इथं 2 आहे, इथे पण 2 झाला. म्हणजे अशा प्रकारे दोन्हीकडे तुम्हाला सारखेच पाहिजेत या ठिकाणी मूलद्रव्य, म्हणजे लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागेल, संतुलित करावं करू शकतो आपण. दिलेल्या रासायनिक समीकरणातील ऑक्सिडीकारक व क्षपणक ओळखा. बघा ज्याच्या जोडीला ऑक्सिजन आहे त्याला आपण म्हणतो ऑक्सिडिक, आणि ज्याच्या जोडीला ऑक्सिजन नाहीये त्याला आपण क्षपणक म्हणतो. एवढं लक्षात ठेवायचं. पुढचा मुद्दा बघा. आता इथे पण एक गणित आलं. आता या एक्झाम्पलमध्ये या गणिताचा जर आपण विशेष विचार केला तर इथे थोडंसं समजून घ्या काय काय दिलेलं आहे. 100 ग्रॅम वस्तुमान असलेल्या तांब्याच्या गोळ्याला, एक तांब्याचा गोळा आहे, त्याला 100 डिग्रीपर्यंत उष्णता देऊन, म्हणजे तांब्याच्या गोळ्याला तुम्ही 100 डिग्रीपर्यंत उष्णता दिली आणि ती उष्णता दिल्यानंतर 195 ग्रॅम वस्तुमान व 20 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या तांब्याच्या कॅलरी मापीतील पाण्यात सोडला. म्हणजे जे पाणी जे आहे, तांब्याची एक कॅलरी मापी आहे, त्या कॅलरी मापीचं जे मापीमध्ये जे पाणी आहे त्या पाण्याची जे काही वस्तुमान आहे ते 195 ग्रॅम आहे आणि त्या पाण्याचं तापमान 20 डिग्री सेल्सिअस आहे, 20 डिग्री अंश आहे. तर याच्यामध्ये तो सोडलेला आहे आणि कॅलरी मापीचे वस्तुमान तुम्हाला दिलेलं आहे 50. ओके, 50 आहे कॅलरी मापीचं वस्तुमान असल्यास मिश्रणाचे जास्तीत जास्त तापमान किती होईल. आता या मिश्रणाचं तापमान किती जास्तीत जास्त होणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपण तांब्याचा जर विचार केला, तांब्याच्या गोळ्याचा जर विचार केला, बघा बरं का, तांब्याच्या गोळ्याचे या ठिकाणी बघा, तांब्याचा गोळा जर आपण बघितला, तांब्याचा गोळा, तांब्याच्या गोळ्यासाठी आपण म्हणू, गोळ्यासाठी जर आपण विचार केला तर तांब्याच्या गोळ्यासाठी आपल्याकडं काय काय दिले बाबा, वस्तुमान M, त्याला आपण M1 म्हणू. M1 बरोबर किती, 100 ग्रॅम आहे वस्तुमान. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची उष्णता आहे तिला आपण T1 म्हणू. त्याची जी उष्णता आहे ती T1 बाबा किती, 100 अंश सेल्सिअस. हा एवढी उष्णता आहे त्याची, बरोबर, त्याची टेम्परेचर. दुसरी गोष्ट पाण्यासाठी, आता पाण्याचा विचार करू. पाण्याचा जर विचार केला तर पाण्याचं जे काही वस्तुमान आहे आपल्याला दिले 195 ग्रॅम दिले, 195 ग्रॅम दिले. ठीक आहे. आणि त्याचं तापमान जे आहे पाण्याचं किती, T2, त्याला आपण T2 म्हणू. पाण्याचं तापमान जे आहे ते आपल्याला दिले 20 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आता आपण कॅलरी मापीचा विचार करू आणि कॅलरी मापी जी आहे ती तांब्याचीच आहे, बरं का. कॅलरी मापी जी आहे ती बघा, कॅलरी मापीचा जर विचार करू, कॅलरी मापीसाठी बघा, कॅलरी मापीसाठी आता तिचं वस्तुमान किती, इथं M2 बरं का, याला M2 म्हणू, याला M3. कॅलरी मापीचं वस्तुमान किती, 50 ग्रॅम आहे, बरोबर, 50 ग्रॅम या ठिकाणी आपण लिहिलं. आणि T किती आहे, टेम्परेचर T3 आपण म्हणू, ते किती आहे. आता जे पाण्याचं टेम्परेचर आहे, पाणी जे आहे ते कॅलरी मापीमध्ये आहे, त्याच्यामुळे त्यावेळेस पाण्याचं आणि कॅलरी मापीचं टेम्परेचर सारखं असणार आहे. ओके. आता हे कॅलरी मापीचं जे टेम्परेचर आहे ते सुद्धा 20 डिग्री सेल्सिअस. आता एकंदरीत आपल्याला काय करायचं की इथं ह्या संपूर्ण जे काही मिश्रण असेल, ज्यावेळेस त्या किती कॅलरी मापी आहे तिच्यामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्याचं टेम्परेचर जे आहे ते या ठिकाणी 20 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्याच्यामध्ये एक तांब्याचा गोळा टाकलेला आहे ज्याचं तापमान जे आहे ते 100 अंश सेल्सिअस आहे. तो गोळा टाकल्यानंतर हे जे तापमान आहे तिघांचं मिळून, कारण काय होणार, तो गोळा जो आहे त्याचं जे 100 डिग्री तापमान आहे तो काय करणार, ते जे तापमान आहे ते पाण्याला देणार आहे, ते तापमान पाण्याकडे जाणार आहे, पाणी ते तापमान आपल्याकडे घेणार आहे, नंतर ते नॉर्मल होईल. तर ते नॉर्मल होऊन किती डिग्री होईल ते तापमान एकंदरीत ते आपल्याला काढायचं आहे. तर हे जे काही तापमान आहे तर हे काढण्यासाठी आपल्याकडे एक सूत्र असतं की बघा, MC आणि T आपण म्हणतो, M गुणिले C गुणिले T, म्हणजे किती या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर म्हणजे उष्णता किती द्यावी लागणार आहे, या प्रकारचं जर आपण सूत्र काढलं तर M गुणिले C गुणिले T आपण म्हणतो. M गुणिले C गुणिले T म्हणजे आता या ठिकाणी M म्हणजे काय बाबा, वस्तुमान, C म्हणजे विशिष्ट उष्माधारका आणि T म्हणजे टेम्परेचर. आता इथं आपण पहिली गोष्ट काय करू, तांब्याचा जो गोळा आहे तो काय करणार, उष्णता देणार आहे, त्याच्याकडून उष्णता जाणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू तांब्याने गमावलेली उष्णता काढू. पहिली गोष्ट, तांब्याने गमावलेली उष्णता, तांब्याने गमावलेली उष्णता म्हणजे त्याला आपण Q1 म्हणू. तांब्याने गमावलेली जी उष्णता आहे तिला आपण Q1 म्हणू. मग ही कशी करणार, M1 गुणिले C1 आणि
ते जे टेम्परेचर या ठिकाणी आपल्याकडे होतं तांब्याचा जर विचार केला तर T1 वजा टी, जे शेवटचं जे आपलं टेम्परेचर होणार आपल्याला टी काढायचं आहे, म्हणजे नंतर हे तापमान जे आहे त्या सगळ्या याचं किती होणार ते आपल्याला काढायचं आहे, म्हणजे या मिश्रणाचं तापमान, तर ते तापमान आपण टी म्हटलं. आता याच्यात जर मी किमती टाकल्या, आता किमती टाकल्या याच्यामध्ये बघा M1 किती आहे माझ्याकडे, M1 आहे 100 गुणिले C1 किती, C1 म्हणजे या ठिकाणी तांब्याची विशिष्ट उष्माधारकता इथं दिले 0.1 या ठिकाणी आपण सध्या लिहू 0.1च लिहू, आणि गुणिले T1 किती आहे माझ्याकडे, T1 टेम्परेचर जे आहे 100 आणि वजा या ठिकाणी टी, एवढं सध्या लिहू आपण. ठीक आहे. यानंतर आता बघा तांबे काय करणार आहे, तांब्याचा गोळा उष्णता देणार आहे, जाणार आहे, कारण त्याची उष्णता जास्त आहे. आता पाण्याने शोषलेली म्हणजे पाण्याकडे जी काही उष्णता आलेली आहे, आपण म्हणू शकतो ना पाण्याने ग्रहण केलेली उष्णता, पाण्याने ग्रहण केलेली उष्णता किती असेल ते आपण काढू. पाण्याने किती उष्णता ग्रहण केली म्हणजे Q2, म्हणजे M1 M2 गुणिले C2 आणि कंसात T वजा T2. आता ही उष्णता काय केली, ग्रहण केले, म्हणून T वजा T2. जर ही उष्णता जर त्याने दिलेली असती तर T2 वजा T1 केला असतं. मग आता M2 किती आहे बाबा माझ्याकडे, M2 195 होतं, गुणिले C2 पाण्याची विशिष्ट उष्माधारकता 1 असते, आणि या ठिकाणी टी किती आहे टेम्परेचर, टी वजा T2 किती आहे बाबा तुमच्याकडे 20 आहे. बस एवढंच तुम्ही कॅल्क्युलेशन केलं. पाण्याने ग्रहण केलेली उष्णता, पाण्यासोबत आता तापमापीने ग्रहण केलेली उष्णता, कॅलरी माप, सॉरी या ठिकाणी आपल्याकडे काय दिलंय, कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता 3 मार्काचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे जरा मोठा असणार आहे. किती उष्णता ग्रहण केलेली आहे कॅलरी मापीने, तर ते Q3 आपण काढणार, बरोबर M3 गुणिले C3 आणि कंसात T वजा T3. ओके बरोबर. आता या ठिकाणी M3 किती आहे, याचं जे वस्तुमान आहे ते 50 ग्रॅम आहे, मग 50 लिहिलं, गुणिले याची विशिष्ट उष्माधारकता जी आहे कशाची, तांब्याची, कॅलरी मापी तांब्याची, म्हणून विशिष्ट उष्माधारकता 0.1 आणि T वजा 20 या ठिकाणी आपल्याकडे आलं. आता लक्षात घ्या, हे जे तांब्याने गमावलेली उष्णता जी आहे Q1 बरोबर या दोघांनी मिळवलेली उष्णता सारखी असणार आहे, Q2 अधिक Q3. आता हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला टीची जी किंमत मिळते ते आपल्या मिश्रणाचं तापमान असणार आहे. बघा आता यांचं कॅल्क्युलेशन करताना Q1 किती आहे माझ्याकडे, 100 गुणिले 0.1, बघा 100 गुणिले 0.1 कंसात 100 वजा टी, टीची किंमत काढायची, बरोबर. Q2 किती आहे माझ्याकडे, Q2 जो आहे तो आपल्याकडे 195 गुणिले 1 कंसात टी वजा 20 आणि वजा अधिक पलीकडच्या कंसामध्ये आपल्याकडे काय आहे 50 गुणिले 0.1, पलीकडे काय 50 गुणिले 0.1 कंसात टी वजा 20. या ठिकाणी या दोघांचा गुणाकार केला तर 10 होईल, 10 कंसात 100 वजा टी, बरं 10 वजा 100 वजा टी, आणि 195 गुणिले 1 झाले 195 आणि कंसात टी वजा 20 आणि अधिक 50 गुणिले 0.1 केलं की 5 होतं, कंसात टी वजा 20. आता इथे याने कंसाला गुणू बाबा, 10 गुणिले 100 1000 झालं, अधिक 10 गुणिले टी झालं 10 टी. आता या दोघांमधून टी वजा 20 कॉमन काढू, किंवा तुम्ही 195 ने याला गुणा, 5 ने त्याला गुणा, तसं होईल, पण टी वजा 20 जर कॉमन काढलं तर पलीकडे काय राहिलं, इथं 195 आणि अधिक इकडे राहिले 5. हे जरा कॅल्क्युलेशनला बरं पडेल आपल्याला. इथं 1000 अधिक 10 टी बरोबर टी वजा 20 गुणिले आपल्याकडे काय होईल, टी वजा 20 गुणिले 195 गुणिले अधिक 5 केलं तर 200 होते, बरोबर. आता बघा 100 1000 अधिक 10 टी बरोबर. आता टी वजा 20 गुणिले 200 करू, 200 गुणिले टी 200 टी वजा या ठिकाणी 200 गुणिले 20 2 4, म्हणून या ठिकाणी आपल्याकडे आले 4000 आले आपल्याकडे. ठीक आहे. आता मला टीची किंमत काढायची, आपण काय करू 4000 ला इकडे घेऊ, 10 टीला तिकडे घेऊ. बघा 1000 आपल्याकडं अधिक हे वजा 4000 इकडे आले अधिक 4000 बरोबर, 200 टी आपल्याकडं वजा हे 10 टी पलीकडे गेले अधिक टी झाले. ओके हे हा इथं बरं का वजा आहे, मी अधिक लिहित बसलो, इथं वजा चिन्ह आहे, एवढं लक्षात घ्या, इथं वजा पाहिजे, वजा 10 टी पलीकडे गेले अधिक 10 टी वजा 10 टी पलीकडे गेले अधिक 10 टी. आता आपण काय करणार बघा, 1000 गुणिले 4000 इथं झाले 5000
आणि 200 अधिक 10 210 टी. आता आपल्याला टेम्परेचर काढायचं, टी काढायचं. 210 गुणिले इकडे आले भागिले 210 भागिले आले 5000 भागिले 210 बरोबर टी. मग आता टीची किंमत किती झाली आता बघा 210. आता हे 0 0 गेले म्हणजे 21 ने तुम्ही जर 500ला जरी भाग लावला तरी उत्तर तुमचं तेच येणार आहे. आता बघा 21 दुने 42. आता इथे 50 मधून 42 गेले बघा, 0 8 राहिले, वरून आले 0 या ठिकाणी, एक वरून आले 0. आता 21च्या पाड्यामध्ये जर आपण बघितलं तर 21 दुने आपल्याकडे 42 आलं. आणि आता या ठिकाणी पुढे जर कॅल्क्युलेशन करत गेलो आपण तर कॅल्क्युलेशन करून आपल्याला इथं फक्त उत्तर काढायचं. आता 21 त्रिक जर तुम्ही बघितलं 21 त्रिक 63 आला आपल्याकडे. 80 मधून 63 गेले 17, इथं पॉईंट दिला, 1 0 घेतला. आता 21च्या पाड्यामध्ये 170 येतात का तर बघा 121च्या पाड्यात 21 8 बघा किती आहे, 8 1 8 8 2 16, 21 8 168 पॉईंट, 21 8 168 म्हणजे 23.8 या ठिकाणी लिहा, 23.8 अंश सेल्सिअस. तर हे आपलं उत्तर असेल. आता प्रश्न बराचसा मोठा आहे. आता हे काय मी रिपीट एक्सप्लेन नाही करत, फक्त समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ॲक्च्युली विज्ञान विषय माझा नाही आहे, पण तुमच्यासाठी मी विज्ञानावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच तुम्हाला आवडत असेल. या गणितांवरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवतो, त्याच्यामध्ये आणखी डिटेल्समध्ये आपल्याला या गणितांवरती चर्चा करता येऊ शकते. ठीक आहे, आता पुढे जाऊ थोडंसं. बघा इथं पुढचा जर मुद्दा बघितला तर इथं बघा पांढऱ्या प्रकाशाचे प्रिझम मधून होणारे अपस्करण दर्शवणारी आकृती. तर अशा प्रकारची आकृती काढायची. लाल जो आहे तो या ठिकाणी सगळ्यात पहिला आणि सगळ्यात शेवटी जो आहे तो तुमचा जांभळा रंग असणार आहे. कोणत्या रंगाचा प्रकाश किरण कमी विचलित होतो तर लाल रंगाचा कमी विचलित होतो. आणि कोणत्या रंगाचा प्रकाश किरण जास्त विचलित होतो तर जांभळ्या रंगाचा जो प्रकाश किरण आहे तो जास्त विचलित होतो. या ठिकाणी लिहितोय जांभळा रंग आणि इथं लाल रंग. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला ही आकृती काढायची, 1 मार्क, आणि या 2 प्रश्नांच्या उत्तरांना 1 1 मार्क. असा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो 3 मार्काला आहे. पुढे बघा पुढचा जो प्रश्न आहे इथं बहिर्वक्र भिंगांसाठी ही सारणी अशा प्रकारचा जो टेबल आहे तो पुस्तकामध्ये आहे बघा, लक्षात घ्या. वस्तूचं स्थान नाभी जर का तुमची F2 पाशी असेल तर वस्तूचं स्थान जे आहे ते अनंत अंतरावर इथं उत्तर येईल, अनंत अंतरावर. ओके, त्याच्यानंतर इथं हा जो बॉक्स आहे समान आकाराची, इथं प्रतिमेचा आकार जो आहे तो समान असणार आहे, समान आकाराची. आणि इथं आपल्याकडे असणार आभासी व सुलट, आभासी व सुलट. आभासी आणि सुलट प्रतिमेचं स्वरूप असणार आहे केव्हा, जेव्हा नाभी तुमची F आणि प्रकाशीय मध्य यांच्या दरम्यान असेल तेव्हा. ठीक आहे, पुढे जाऊ आपण आता थोडंसं. पुढचा पॉईंट बघा, या ठिकाणी पुढील आकृतीचं निरीक्षण करून या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आपल्याकडं. इथे धनाग्र आहे ग्रॅफाईटचा आणि इथं ऋणाग्र आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, काही प्रश्नांची उत्तरं धनाग्रावरील रासायनिक अभिक्रिया बघा इथं आलेली आहे, त्यानंतर ऋणाग्रावरील सुद्धा रासायनिक अभिक्रिया मी इथं दिलेली आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवावं लागणार तुम्हाला. आणि ॲल्युमिनियमच्या विद्युत अपघटनी क्षपणासाठी ॲल्युमिनियम बरोबर क्रायोलाइट व फ्ल्युअरस्पार का मिसळला जातो, कारण ॲल्युमिनियमचा द्रवणांक हा 1000 पर्यंत कमी करण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ठीक आहे, पुढे जाऊयात आता. हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, हा 3 मार्काला आलेला प्रश्न, कधी कधी 4 मार्काला सुद्धा येऊ शकतो, 5 मार्काला सुद्धा येऊ शकतो, फक्त 2 प्रश्न आणखी ऍड होतील. आता हा पुढचा मुद्दा बघा, उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य कोणत्या नियमावर आधारित असतं तर न्यूटनचा गतिविषयक 3रा नियम जो आहे त्यावर आधारित असतं. कारण उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमावर आधारित आहे. या नियमानुसार प्रत्येक क्रिया बलास समान परिणामाचे त्यावेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा ज्या आहेत त्या परस्पर विरोधात असतात. हा न्यूटनचा गतिविषयक 3रा नियम आहे, जो आपण आता 9वीला पण शिकलो होतो. पृथ्वीवरील पदार्थाच्या मुक्त वेगाचे सूत्र, तर हे मुक्त वेगाचे सूत्र आहे. आणि इस्रोचे संपूर्ण नाव आपल्याला विचारलं होतं. या 8व्या प्रश्नामध्ये 3 उपप्रश्न दिले होते. इस्रोचं पूर्ण नाव इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ओके, त्याच्यानंतर आपण पुढचा एक प्रश्न समजून घेऊयात, 4था प्रश्न जो शेवटचा आहे, जो प्रश्न जास्त मार्काला आहे. इथे बघा, इथे जर आपण बघितलं पुढील आकृतीचं निरीक्षण करा. इथं चुंबक सूची आहे, चुंबक सूचीचं इथं पण विचलन झालंय, इथं पण विचलन झालेलं आहे. तर आता इथे बघा तुम्ही या ठिकाणी काय केलंय, पहिला मुद्दा, वाहकापासून चुंबक सूचीचे अंतर वाढवल्यास चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेवर काय परिणाम होतो. म्हणजे वाहकापासून जर या ठिकाणी आपण काय केलं, चुंबक सूचीचं जर अंतर वाढवलं तर काय बाबा चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेवर काय परिणाम होतो तर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होते.
म्हणजे ही समजा वायर आहे, वायरीमधून जर का या ठिकाणी विद्युतधारा वाहत असेल तर याच्या भोवती एक काय तयार होतं, चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि या चुंबकीय क्षेत्राच्या जवळ जर का चुंबक सूची नेली तर तिचं विचलन होतं, ती हलते. पण जसजशी दूर आपण ती चुंबक सूची नेली तर हे जे काही प्रभाव जो आहे आपण याचा चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव कमी होत जातो. त्यामुळे ती चुंबकीय सूची जी आहे ती कमी प्रमाणात विचलित होते. म्हणून इथं आपण म्हणू शकतो की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होईल, परिणामी चुंबक सूचीची जे काही विचलन आहे ते कमी होणार आहे. पुढचा मुद्दा, विद्युत घटाच्या अग्रांची अदलाबदल केल्यास चुंबक सूचीवर काय परिणाम होतो. आता विद्युत घटे यांची जर का अदलाबदल केली अग्रांची तर विचलन जे आहे ते उलट दिशेने होतं. विशेष आज एवढाच एकदम साधा सोपा मुद्दा आहे. त्याच्यानंतर इथं आहे विद्युत चुंबकीय परिणामावर आधारित कोणत्याही दोन उपकरणांची नावं, एक विद्युत चलित्र, विद्युत घंटा. आणि इथं प्रश्न आहे, वरील आकृतीत विद्युत धारेचा कोणता परिणाम दाखवलेला आहे. विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम, कारण चुंबक सूची वापरली. पुढचा मुद्दा, विद्युत घटांची संख्या वाढवल्यास चुंबक सूचीवर काय परिणाम होईल. विचलन वाढेल, कारण विद्युत घटांची संख्या वाढली तर तिथं चुंबकीय क्षेत्र जे आहे ते जास्त वाढू शकतं. तर अशा प्रकारे हा प्रश्न 5 मार्काला आला होता. 5 प्रश्न होते याच्यामध्ये, उपप्रश्न छोटे छोटे एकाच आकृतीवर आधारित. पुढचा जो मुद्दा आहे तो बघा, इथे आपल्याला हा जो शेवटचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये मिथेनचं जे या ठिकाणी रेणूची इलेक्ट्रॉन ठिपका रचना आपल्याला या ठिकाणी सांगायची होती. तर ही जी इलेक्ट्रॉन ठिपका रचना जी आहे मिथेनची, इथं अशा प्रकारे 2 ठिपके, इथं 2 ठिपके द्यायचे, इथं 2 ठिपके द्यायचे, इथं 2 ठिपके द्यायचे, इथं एक एच, इथं एक एच, इथं एक एच, इथं एक एच. तर ही मिथेनची इलेक्ट्रॉन किंवा ठिपका संरचना आपण याला म्हणतो. व्याख्या लिहायची, सजातीय श्रेणी म्हणजे काय, तर ती व्याख्या या ठिकाणी आहे. कार्बन संयुगांमध्ये कार्बन शृंखलेची लांबी वेगवेगळी असते, तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये खूप साधर्म्य असते. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगाची जी श्रेणी तयार होते तिला आपण सजातीय श्रेणी असं म्हणतो. आणि ते काही सूत्र दिलेले आहेत, त्यांची आयुपॅक नावं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला समोर दिसेल. तर ही जरा समजून घ्या, ही पाठ करून घ्या, कारण या प्रकारचे प्रश्न आपल्याला येत असतात. तर साधारणतः तर मी प्रयत्न केलेला आहे की ही जी एक प्रश्नपत्रिका होती नोव्हेंबर 2020ची ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उत्तरांसहित प्रयत्न केलेला आहे आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती मी चर्चा सुद्धा केलेली आहे. तर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. ठीक आहे मित्रांनो, सध्या इथेच थांबूयात. धन्यवाद, बाय सर्वांना.